पोहाळेतर्फ बोरगाव येथील सप्तरंग फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 121 जणांनी केलं रक्तदान. रक्तदात्यांना सप्तरंग फाउंडेशनतर्फे रेनकोटचं वाटप. पोहाळेतर्फ बोरगाव येथील सप्तरंग फाउंडेशनतर्फे सोमवार दिनांक 6 जुलै रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पोहाळेतर्फ बोरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 121 जणांनी रक्तदान केलं. यावर्षीच्या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सप्तरंग फाउंडेशनचा रक्तदान शिबिराचा हा उपक्रम गेली 13 वर्ष सलग सुरू आहे. या उपक्रमात पहिल्या महिला रक्तदाता म्हणून श्री विठलाई विकास सेवा संस्था मर्यादित पोहाळेतर्फ बोरगावच्या व्हाईस चेअरमन मंगल दामोदर गुरव यांनी रक्तदान केलं. पोहाळेतर्फ बोरगाव येथील माया जाधव, पूनम पाटील, सुजाता घोलम, रुपाली जाधव आदीसह 6 महिलांनी रक्तदान केलं. पोहाळेतर्फ बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य निवास दगडू पाटील, केदारनाथ कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर युवराज रंगराव चौगले, आईसाहेब फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पाटील, सिद्धी बेकरचे संदीप गणपती माळवी आदीसह 115 पुरुषांनी रक्तदान केलं. अर्पण ब्लड सेंटर कोल्हापूर यांनी रक्तसंकलन केलं. रक्तदात्यांना सप्तरंग फाउंडेशनच्या वतीनं रेनकोटचं वाटप करण्यात आलं. या रक्तदान शिबिरास सप्तरंग फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप तुकाराम पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बी.आर. पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य दामोदर आनंदराव गुरव, पोहाळेतर्फ बोरगाव ग्रामपंचायत प्रशासकीय मंडळाचे सदस्य दत्तात्रय पाटील, राहुल गुरव तसेच बी.डी. पाटील, विजय पाटील, तुकाराम पाटील, विठ्ठल राणे, प्रकाश पाटील, संदीप जाधव, विश्वास पाटील, प्रदीप माळवी, राजू पाटील, रमेश पाटील, सप्तरंग फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच सुहास कराडे, अशोक जाधव, बळवंत जाधव, सर्जेराव जाधव, शशिकांत बाबुराव पाटील आदी उपस्थित होते.